अशा संत महामुनी या संत पर्यंतील अनेक महानुभावाला सादर प्रणाम आणि मनोरंजनाच्या प्रसन्न रात्री आपल्या रसिकतेची मशाल हाती घेऊन आम्हा कलावंतांवरती आपल्या कौतुक सुमनांचा वर्षाव करण्यासाठी आले आपण सर्व रसिक बंधू भगिनी मायबाप हो आपल्या साऱ्यांच्या चरणी शाहीर शाहीरचा शाहीर मुद्रा शाहीर मुद्रा शाहीर मुद्रा कोकण ज्याचा कण ही वाया जात नाही असं कोकण या कोकणाच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय उन्नतीचा कणा म्हणजे जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी असं म्हटलं जातं तो माझा कुणबी बांधव आणि या कुणबी बांधवाला खऱ्या अर्थानं दिशा प्राप्त करून देणार त्याची स्थापना 1920 साली कैलासवासी गुणाजी माळी गुरुजी यांनी केली आणि वेगळी दिशा या समाजाला प्राप्त झाली आणि दिशा प्राप्त करून देणारा संघ अर्थात कुणबी समाजोन्नती संघ या कुणबी समाजोन्नती संघाची स्थापना करणारे गुणाजी माळी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली आणि विनम्र अभिवादन करतो। आपला तरुण शिकला पाहिजे आपला तरुण शिक्षित झाला पाहिजे बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ झाला पाहिजे त्याची आर्थिक सामाजिक शैक्षणिक उन्नती झाली पाहिजे आणि त्याला शहराकडे येता आलं पाहिजे शहरातील शिक्षणाची दारं त्याच्यासाठी खुली झाली पाहिजेत आणि त्यासाठी त्याला निवासाची व्यवस्था झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी वसतिगृह व्हावं आणि या वसतिगृहासाठी अतिशय दानशूर वृत्तीनं ज्यांनी या वसतिगृहासाठी विना मोबदला जमीन दिली ते कैलासवासी पांडुरंग वाघे यांना देखील मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आणि खरं तर समाज हा शिकला सवरला तरी त्याला हक्क आणि अधिकार प्राप्त करून घ्यावे लागतात। हक्क आणि अधिकार तुम्हाला मागून मिळत नाही तर तुम्हाला संघर्ष करावा लागतो त्यासाठी समर्पण करावं लागतं तुम्हाला सत्ताधाऱ्यांकडून बंड करून आपल्या मागण्या आपल्या पदरात पाडून घ्यावे लागतात आणि त्यासाठी सत्तेमध्ये आपण किंवा सत्तेच्या दारापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे ते दार ठोठवण्याचं सामर्थ्य आपल्यात आलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला राजकारणाची समज झाली पाहिजे आणि ज्यांनी आपल्या समाजाला राजकीय दिशा मिळवून दिली ते लोकनेते शामरावजी पेजे यांना देखील विनम्र अभिवादन करतो। अशा अनेक महापुरुष महामानव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा साहित्य क्षेत्रात योगदान देणारे आपले असंख्य आदर्शवत व्यक्तिमत्व या कोकणात या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेले आणि म्हणून आज समाज ताठ मानेने उभा आहे। आज खरं तर मुंबई ही स्वप्न नगरी आहे। मुंबई नगरी ही आपल्या कोकणवासियांचं स्वप्न पूर्ण करणारी नगरी आहे। कोकणचा माणूस मुंबईमध्ये येतो
काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, आपल्या बुद्धिमत्तेच्या प्रगल्भतेच्या प्रतिभेच्या माध्यमातून आपल्या आर्थिक उन्नतीचा एक धागा या ठिकाणी घुमतो. आणि म्हणून या मुंबईच्या रंगमंचावरती आपल्या कोकणच्या लोककला सुद्धा सादर होतात. ही सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. महाराजांना अनेक गुरुवर्यांची त्या ठिकाणी त्यांना ते श्रेय दिले गेले. मात्र खरे गुरुवर्य कोण? माता जिजाऊ आणि संत तुकाराम. आणि म्हणून संत तुकाराम तुम्हाला बोले गुरु, कहाणी स्वराज्याची जागली सुरू. हे आम्ही कधीतरी वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे. वर्तमान सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेमध्ये बळीराजा म्हणजे शेतकरी. याचा अर्थ त्याचा सहजपणे घेता येतो आणि त्याला राजा म्हणून सहजरित्या शांत करता येतं, तो बळीराजा. म्हणून हा बळीराजा खरं तर आत्महत्या करणारा एक पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी आत्महत्या करणारे शेतकरी आहेत. पण माझ्या कोकणातला शेतकरी, माझा कोकणातला बळीराजा आत्महत्या करत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याला समस्या नाही, त्याच्या वाट्याला संघर्ष नाही, त्याच्या वाट्याला गरिबी नाही, तरी सुद्धा तो संवेदनशील आहे, सहनशील आहे आणि म्हणून तो आज उभा आहे. मात्र तरी सुद्धा आमचा सर्व बळीराजा हा वाट पाहतोय न्यायाची. की पासबुकाला म्हणाला 7 बाराचा उतारा, पासबुकाला म्हणाला 7 बाराचा उतारा. अरे आश्वासन ऐकून झालंय रे म्हातारा. पासबुकाला म्हणाला 7 बाराचा उतारा, ही आश्वासन ऐकून झालंय मी म्हातारा. सारखं आहे नशीब गड्या तुझं आणि माझं, सारखं आहे नशीब गड्या तुझं आणि माझं. आयुष्यभर झेलतोय आपण कर्जाचं ओझं, आयुष्यभर झेलतोय आपण हे कर्जाचं ओझं. असा बळीराजा, हा बळीराजा समृद्ध झाला पाहिजे. आणि म्हणून मी या गणातून काहीतरी सादर करतोय. शाहीर लक्ष असेल. मी हातात जेव्हा नांगर धरला, मी हातात जेव्हा नांगर धरला तेव्हा चित्र तुझे पाहिले. हे गणराया जेव्हा मी हातात नांगर धरला तेव्हा चित्र तुझे पाहिले. या मातीत जेव्हा मी बीज पेरले तेव्हाही तुझे चित्र पाहिले. हे देवा गणा गजानना जेव्हा मी हाती नांगर धरला तेव्हा तुझे चित्र पाहिले. या मातीत जेव्हा बीज पेरले तेव्हा तुझे चित्र पाहिले. अरे तुझ्या कृपेने शिवार फुले तेव्हाही मी तुझे चित्र पाहिले. अरे तुझ्या कृपेने शिवार फुले तेव्हा तुझे मी चित्र पाहिले. आणि घरात माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू जे फुलले त्यातही तुझे विचित्र पाहिले. जिथे जिथे आपण गजानन भगवान देव आपण मानतो, मात्र तो देव आपल्याला प्रसन्न व्हावा आणि आपल्या वाट्याला सुद्धा समृद्धी यावी अशी अपेक्षा आहे. सादर करतोय गण. धरणीला मानले माय गणा तुला बापर, धरणीला मानले माय गणा तुला बापर. सुखी ठेव कष्ट करायला दाव तू प्रतापर. सुखी ठेव कष्ट करायला दाव तू प्रतापर. जो कसतो मातीचा कण हा कुणबी पूजतो गण. तरी झाली किती वणवण बळीराजा पूजतो गण.
जो कसतो मातीचा कण हा कुणबी पूजतो गण जरी झाली किती वणवण बळीराजा हा पूजतो गण। आता या माझ्या लेखणीत मी कुणबी हा शब्द टाकलाय। हा केवळ जात म्हणून नव्हे तर कुणबी एक अलौकिक अर्थाने मी शब्द वापरलेला आहे। तुरेबले शाही हा नेमका अलौकिक अर्थ काय तो तुम्ही दुसऱ्या बारीमध्ये येऊन सांगायचा आहे। कुणबी म्हणजे नेमकं काय आणि कुणबी हा शब्द नेमका कशा पद्धतीने हा प्रवाहित झाला या ठिकाणी आपण सादर करायचा आहे। जरी झाली किती वणवण बळीराजा हा पूजतो गण जो कसतो मातीचा कण हा कुणबी पूजतो गण जरी झाली किती वणवण बळीराजा पूजतो गण जो कसतो मातीचा कण हा कुणबी पूजतो गण झाली किती जरी वणवण बळीराजा पूजतो गण जो कसतो मातीचा कण हा कुणबी पूजतो गण झाली किती जरी वणवण बळीराजा पूजतो गण। हरिवंशामचा विखुरला जनात या हरिवंशामचा विखुरला जनात या पुरी कोरे तुझला आमच्या मनात या पुरी कोरे तुझला आमच्या मनात या पुरी कोरे तुझला आमच्या मनात या हरिवंशामचा हरिवंशामचा विखुरला जनात या पुरी कोरे तुझला आमच्या मनात या पुरी कोरे तुझला आमच्या मनात या पुरी कोरे तुझला आमच्या मनात या कधी दूर होतील देवा याचना या वेदना भोळा बाबळा बळीराजा करतो तुझी साधना भोळा बाबळा बळीराजा करतो तुझी साधना आम्हा हवे परिवर्तन कामास तेही गणचन आम्हा हवे परिवर्तन कामास तेही गणचन हा कुणबी पूजतो गण बळीराजा पूजतो गण तो कसतो मातीचा गण पूजतो गण झाली किती जरी वणवण बळीराजा पूजतो गण तो कसतो मातीचा गण हा कुणबी पूजतो गण झाली किती जरी वणवण बळीराजा पूजतो गण।
रोज सुखात सारे रोज साजरा होई आपुलकी पूजत गण बळे राजा पूजत गण जो करतो अधिकार आपुलकी पूजत गण सारी किती घरी वन बळे राजा पूजत गण जो करतो अधिकार आपुलकी पूजत गण सारी किती घरी वन बळे राजा पूजत गण तुझी बासरी स्वरात नाली काय तुझी प्रणाली मनोहताने दोन्ही तू भरसी किती पावले चाली 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 अरे मधुर धुनाई अळवावी बोली अरे किती खेळवी रचलेला अरे कशी खेळवी रचलेला सकाळ सायंकाळी अरे दोन्ही हाताने दोन्ही तू भरसी अरे अनुहाताने दोन्ही तू भरसी किती पावले चाली 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 एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या फळीनं आमच्या हक्काचं लेखन गमाई विमान केलं अगं कोणी नाही केलं बाय विमान केलं अगं दिलीचं झालं तुला गमाई
भीमाने केलं भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका प्रदीर्घ कालावधीमध्ये भारताचं संविधान दिलं आणि त्या संविधानावरती इथे लोकशाही आज सुद्धा तितकीच सक्षमपणे उभी आहे आणि म्हणून दुसऱ्या भारत आपण संविधानावरती बोलूच मात्र ही चाल आपल्या समोर आणि हे पद उद्या नाव येईल सादरात कारकर मावली बघू काय तुमच्या पादरात उद्या नाव येईल सादरात कधी माझ्या प्रश्नाचं जर उत्तर द्याल तुम्हाला मानलं आव्हानात आज या सारा सवाल तुम्हाला मानलं उत्तर द्या तुम्हाला त्यांच्या शुभ असते त्यांच्या संकल्पनेला हा सन्मान आणि लांबोरी भवनसाठी त्यांच्या पुढील पर्वासाठी निश्चितपणे या ठिकाणी शुभेच्छा आणि आपल्यासमोर लगेचच कार्यक्रम सुरू होईल. धन्यवाद. अतिशय सुंदर असा आणि कलगीतुऱ्याच्या इतिहासामध्ये प्रबोधनात्मक कलगीतुरा निश्चितपणे कुणबी समाजोन्नती संघर्ष शाखा तालुका रत्नागिरी यांनी आयोजित केलेला आहे. या शाखेसाठी एकदा जोरदार टाळ्या. एक ऐतिहासिक असा क्षण तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला निर्मित करून दिला आहे की त्याला या ठिकाणी सलाम करतो, या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. 6 वारी बाजूला करून 9 वारी परत कोणी आमचं धोतर करायला लागलं. आमचा आजा पंजा कब्जा घालायचा, पानसुपारीला घालायचा, मोदी जॅकेट नावानं आता परत आम्ही कब्जा घालायला लागलो, फक्त त्याला मोदी जॅकेट. आणि तसेच आज या शक्तिपुरामध्ये दत्ता अहिरे भाऊंची आठवण आली. आजकडे महिनूबाईंनी त्यांची सनई वाजवली. शक्तिपुरा पुन्हा एकदा आपल्या दिशेने चाललाय याचा संदेश होतो. महिनूबाई मानाचा मुद्दा फार आनंद वाटला, कानाला गोडवा वाटला. सुरुवात करूयात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता सगळे विद्या देवता विश्वासा या महाराष्ट्राचा आराधना आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत माझी जिजाऊ, माझी साऊ आणि माझी आई यांना नमस्कार करू. माझ्यासारख्या पुढे आपल्याला कोणाला शिक्षणाचा आधार दिला, एक दिशा दिली, तो माझा हा वैश्विक आयुष्याचा भाग डॉक्टर भीमराव आंबेडकर यानं मनाचा मुद्दा करू. माझ्या विली गावची ग्रामदेवता आई नवलाई, गैमेची आई विठ्ठाई, लांजाचा घरी केदारले देव चव्हाटा, माझा घरी देवडोंगर, जागे मालक नटेश्वर आणि रंगदेवता यानं नमस्कार करू. देव गादी बाबूरावले घरामध्ये
याची जाणीव ठेवून कार्यक्रम होईल लक्ष असावं आणि त्याचप्रमाणे या संघाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत गोताड माऊली, उपाध्यक्ष एकनाथ लिमरे माऊली, सचिव अनिल अभिनय माऊली, खजिनदार आमचे नट सम्राट, लेखक, गीतकार, दिग्दर्शक, आमचे मित्र सप्तोष प्रदीप देवाळे माऊली, प्रदीप देवाळे माऊली आणि संपूर्ण सदस्य सर्वांना मनापासून करून कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज करूया स्मरण स्वाभिमानाचं स्मरण, बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण, बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण. स्वाभिमानाचं स्फुरण आज करूया स्मरण, स्वाभिमानाचं स्फुरण, बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण, बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण, बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण, बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण. पहिली राखी हातावरती बांधली, निघाल शेतावरी, दीन दिवाळी अशी विभाळी लागली, जणू शेतकरी, बळीराजाचं दान हे पुण्याईचे वाण हे, बळीराजाचं दान हे पुण्याईचे वाण हे, गोरगरीब घराला बांधी सुखाचं तोरण, गोरगरीब घराला बांधी सुखाचं तोरण, बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण, बळीराजाचं मिळवूया आज धरूया चरण. या ठिकाणी माझ्याकडून तर कुणबी याचा मूळ संस्कृत शब्द कृषीवन किंवा त्याला कुणबी असे म्हणतात. कुण म्हणजे कुटुंब, घर किंवा कुळ, आणि बी म्हणजे पेरणारा शेतकरी हा संस्कृत शब्दाचा उगम आहे. कुणबी म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा शेतकरी राजा. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तर शाहीर आता फक्त अरे होते बोल की मग ढोलती सारे जणा, साध संगीत बाज रंगीत आलं होऊन माना, माझा तुर्याचा सजलायचा त्यात नाचती हे अष्टगण, माझा तुर्याचा सजलायचा त्यात
नाचती सांगितले तोरण आणि करेल तो धोरण हे आता झालं पाहिजे आणि हा विचार विमर्श होऊन शाहीराने ज्याप्रमाणे बारी ठेवली त्याप्रमाणे गाणं गातोय. लक्ष असो ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान नजर करारी रोखून त्यानं वाढवला सन्मान स्वाभिमानात घडायचं स्वाभिमानात घडायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान नजर करारी रोखून त्यानं वाढवला सन्मान स्वाभिमानात घडायचं स्वाभिमानात घडायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं किती पिढ्या काही करूया जपल्या होत्या परंपरा जपल्या होत्या परंपरा जपल्या होत्या परंपरा रेवी पिया ही दिव्या महापुरुषा धुरंधरा महापुरुषा धुरंधरा महापुरुषा धुरंधरा सोनमाती तळू गवलं आम कष्टानं जगवलं सोनमाती तळू गवलं आम कष्टानं जगवलं त्या तरुणात वाढायचं त्या तरुणात वाढायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं कुणबेच्या पोरानो आता लढायचं करुणपणा घेऊन समाज देऊ सदा पुढे
चुकावलं अनुभवानं शिकावलं व्यवस्थेला हे चुकावलं अनुभवानं शिकावलं आता मिळून भिडायचं आता मिळून लढायचं कोणत्या पोरानो आता लढायचं कोणत्या पोरानो आता लढायचं पूर्वातिशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान नजर करावी रोखून त्यानं वाढवलं सन्मान स्वाभिमानाचं घडायचं स्वाभिमानाचं घडायचं तरुणाला शाहिराने आपली पहिली फेरी केलेली आहे कसं आहे किती केलं त्यापेक्षा कसं केलं याला जास्त महत्व आहे.